नाशिकमधून आत्मनिर्भर भारताची मोठी झेप। HAL मध्ये तेजस HTT40च्या उत्पादन लाईन्सचे राजनाथ सिंहांकडून उद्घाटन। सविस्तर वृत्तांत। आज HALच्या नाशिक स्थित ओझर प्रकल्प येथे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांच्या शुभ हस्ते LCA Mk1A तेजस विमानाची तिसरी उत्पादन लाईन आणि HTT40च्या या प्रशिक्षणार्थी विमानाची दुसरी उत्पादन लाईन राष्ट्राच्या सेवेत दाखल झाली। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर आणि बलशाली होण्यासाठी ठोस पावले उचलत आहे। आजचा हा क्षण केवळ एक गौरवाचा नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नेणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। तेजस Mk1A आणि HTT40 विमानाच्या उत्पादनामुळे देशाच्या सुरक्षा क्षमतेला नव्या उंचीवर नेले जाईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात HALच्या योगदानावर महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले। गेल्या 6 दशकांपासून HALने देशाच्या संरक्षण उत्पादनांमध्ये मोठे योगदान दिले आहे आणि आज देश स्वदेशी उत्पादन आणि तंत्रज्ञानांमध्ये स्वयंपूर्ण होत आहे। काही वर्षापूर्वीपर्यंत भारताला 65 ते 70% संरक्षण साहित्य आयात करावे लागत होते, परंतु आता 65% साहित्य देशातच तयार होते। श्रीमंत सुधीरदासजी महाराज प्रणव पुजारी यांनी पौरोहित्य केले। राजनाथ सिंह साहेब यांना महावस्त्र आणि पुणेरी पगडी, प्रभू रामचंद्रांची मूर्ती, त्याचप्रमाणे रामरायाची प्रतिमा प्रदान करण्यात आली। त्याप्रसंगी जलसंसाधन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण सचिव संजीव कुमार, HALचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर DK सुनील, फिनान्स डायरेक्टर KV रवी अजय कुमार श्रीवास्तव, डायरेक्टर KV अजय कुमार श्रीवास्तव, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम चतुर्वेदी सर, तसेच वायुसेना अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके, मुख्य संपादिका।